गाइस, मी प्रांजल प्रदीप कुलकर्णी आणि ही माझी छोटी बहीण प्रणय प्रदीप कुलकर्णी. नंतर आज आम्ही तुम्हाला चालुक्यकालीन नगरी हॉटेल याचे दर्शन घडून आणू. या गावात हेमाडपंथी 4 मंदिर. पहिला सिद्धेश्वर, दुसरा पार्वती, तिसरा परमेश्वर मंदिर, चौथा सोमेश्वर मंदिर. चला तर जाऊया हॉटेलला. आम्ही सकाळी 7 वाजता हॉटेलसाठी निघालो. हॉटेल हे गाव देगलूर पासून 10 ते 12 किलोमीटर आहे. नांदेड पासून 97 किलोमीटर अंतरावर आहे. हॉटेल हे गाव नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यात येते. किती मस्त आहे ना ही झेंडूची शेती. अशा प्रकारे पोहोचलो आम्ही हॉटेल नगरीत. हे आहे पहिला सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला पार्वती मंदिर आहे. दोन्ही साइडला सिंहाची मूर्ती कोरलेली आहे. आत जाताना भव्य दिव्य मंदिर पाहून आपले मन प्रसन्न होते. मंदिराच्या सभोवताली सुंदर सुंदर नर्तिका कोरलेल्या आहेत. एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या पाहून 11व्या शतकात कशा कोरल्या असतील असा विचार मनात येतो. किती रेखीव कलाकृती केलेल्या आहेत ना. सिद्धेश्वर मंदिर सुवर्ण मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. किती बारीक बारीक सुंदर नक्षी काम केलेले आहेत. दगडी कोरीव काम आणि हिंदू मूर्ती आणि देवी देवताच्या शिल्पांनी मंदिर सुशोभित आहे. ही नर्तिका आपले सुंदर रूप आरशात बघत आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या बाह्य भिंतीवर एक नृत्य करणाऱ्या गणेशाची मूर्ती आहे. असे वाटते इथे बिग बॉस मधल्या निक्की विषयी चर्चा चालू आहे. या माठात पाणी ओतलं तर ते थेट पिंडीवर पडेल अशी व्यवस्था केली आहे, म्हणून त्याला अभिषेक पात्र देखील म्हणतात. ही विषकन्याला जर आपण निरखून पाहिले तर तिच्या पायामध्ये उंच टाचाची सँडल दिसते. त्यामुळे हिलची सँडल 11व्या शतकात सुद्धा वापरत होते हे सिद्ध होते. अकराव्या शतकात पण आपला भारतच किती समृद्ध होता ना. या सुंदर मूर्त्यांना बघतच राहावे असे वाटते. एकापेक्षा एक सुंदर मूर्त्या आहेत. खरंच खूप सुंदर मंदिर आहे ना हे. मंदिरात प्रवेश करताना खूप मोठ्या नंदीचे दर्शन होते. गर्भगृहाच्या चौकटीवर सुद्धा खूप बारीक कलाकृती केलेली आहे. चला आता आपण गर्भगृहातील शिवपिंडीचे दर्शन घेऊ. किती मोठी आणि किती सुंदर शिवलिंग आहे ना.
चला आता आपण जाऊ पार्वती मंदिराकडे. महादेव व पार्वतीचे वेगवेगळे मंदिर आपल्याला येथेच पाहायला मिळते. पार्वती मंदिरातून सिद्धेश्वर मंदिराचे किती सुंदर दर्शन होत आहे ना. सिद्धेश्वर मंदिराप्रमाणेच पार्वती मंदिर पण भव्य दिव्य आहे. सिद्धेश्वर मंदिराप्रमाणेच पार्वती मंदिरावर सुद्धा नर्तिकांचे कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या स्तंभावर बारीक कलाकृती केलेली आहे. येथे चालुक्य राज्याचं चिन्ह आपल्याला गर्भगृहातील प्रवेशद्वारावर पाहायला मिळते. येथे आपल्याला पार्वतीच्या पिंडाचे दर्शन होते. येथे एक असा दगड आहे जेथून 7 प्रकारचे आवाज येतात. आता पार्वतीचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे निसर्गाचे सुंदर रूप आणि सूर्याचे कवळे किरण आमच्यावर पडत होते. येथील छत कमलाकृती नक्षीने सुशोभित केलेले असून प्रत्येक कोपऱ्यात कीर्तिमुख कोरलेले आहे. येथील सुंदर वातावरण आणि सुंदर लॉन पाहून माझी बहीण मस्त बागडत होती. तिला खेळायला इतका मजा येत होती की ती परत जाऊच नाही असं म्हणत होती. आम्ही परत सिद्धेश्वर मंदिराचे सुंदर रूप पाहण्यासाठी आलोत. येथे आपण निरखून पाहिले तर पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमानाची प्रतिमा आपल्याला दिसते. ही आहे आमची फॅमिली, मम्मी पप्पा, दीदी आणि मी. आता मी तुम्हाला दोन्ही मंदिराचं पूर्ण परिसर फिरून दाखवणार आहे. मंदिराच्या परिसरात फिरताना आपल्याला हे लक्षात येते की मंदिर किती सुंदर आणि किती भव्य दिव्य आहे. होट्टल हे गाव तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेले आहे. तुम्ही नांदेड या परिसरात आल्यानंतर होट्टल या गावाला अवश्य भेट द्या.
सिद्धेश्वर मंदिराचं आणि पार्वती मंदिराचं दर्शन झालं. आता आम्ही परमेश्वर मंदिराला जाऊ. सिद्धेश्वर मंदिरपासून परमेश्वर मंदिर फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. परमेश्वर मंदिर हे सिद्धेश्वर मंदिरापेक्षा लहान आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर नंदीचे आणि महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते. येथे परमेश्वराची बसलेली मूर्ती आहे व त्यांच्या हातामध्ये पिंड आहे. इथे हे परमेश्वर मंदिर एक इथं वट्टलमध्ये आहे आणि नंतरचा मूर्ती हिमायतनगरला मूर्ती खडी मूर्ती आहे. तिथे ही पूजी हे 2 महाराष्ट्रामध्ये 2च मूर्त्या हे स्थायिक आहेत. आता आम्ही रामपूरसाठी निघत आहोत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा.